ज्योष्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा TATचा पेपर क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. सेट Bची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी खाली काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. 150 गुणांचा हा पेपर आहे. 150 प्रश्न आहेत आणि 150 प्रश्न सोडवण्यासाठी 150 मिनिटे म्हणजे 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. त्यातील मराठी या विषयावर 1 ते 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. इंग्रजी या विषयावर प्रश्न क्रमांक 31 ते 60 आहेत 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 30 गुणांसाठी. गणित या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 120 30 गुणांसाठी. आणि परिसर अभ्यास या विषयावर प्रश्न क्रमांक 121 ते 150 प्रश्न देण्यात आलेले आहेत 30 गुणांसाठी. प्रत्येक विषयाला 30 गुण देण्यात आलेले आहेत. मराठी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 1 पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे झोप. प्रश्न क्रमांक 2 ते 4 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 2 कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाश. कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 3 कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी कोणती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोवळी सकाळ. कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 4 वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहरलेल्या शेताचे. प्रश्न क्रमांक 5 ज्ञान चक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11. प्रश्न क्रमांक 6 शुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षुद्ध अधिक पिपासा. प्रश्न क्रमांक 7 आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. प्रश्न क्रमांक 8 अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा यमुना नद्यांचा उगम. प्रश्न क्रमांक 9 सहसंबंध ओळखा. घुबडांचा गुदकार तर हंसांचा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलरव. प्रश्न क्रमांक 10 पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. प्रश्न क्रमांक 12 सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 13 पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आई वडील. प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. मी उतारा वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. आणि उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 14 चाफा हलल्यासारखा का दिसत नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पानगळती झाल्यामुळे. प्रश्न क्रमांक 15 चाफ्याची पाने कधी गळून पडतात? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिवाळा सरता सरता. प्रश्न क्रमांक 16 पानगळती कोणत्या ऋतूत होते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिशिर.
प्रश्न क्रमांक 17. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 14वे रत्न दाखवणे. प्रश्न क्रमांक 18. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उदार. कद्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. प्रश्न क्रमांक 19. आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आकृतीत जे अक्षर दिलेले आहे त्यापासून तयार होणारी म्हण आहे चिंती ते येई घरा. आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. प्रश्न क्रमांक 20. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 3. प्रश्न क्रमांक 21. द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रोष. प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. निष्क्रिय. प्रश्न क्रमांक 23. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चांदणे. प्रश्न क्रमांक 24. म्हणूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रथमा. प्रश्न क्रमांक 25. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चित्र. प्रश्न क्रमांक 26. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण नामे किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 4. प्रश्न क्रमांक 27. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईंवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली. संकटे हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि त्याचे लिंग आहे पर्याय क्रमांक 3. नपुंसक लिंग. प्रश्न क्रमांक 28. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मडकी. प्रश्न क्रमांक 29. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सिंधुताई सपकाळ. मी वनवासी हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ यांचे आहे. पर्याय क्रमांक 30. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तीर्थ स्वरूप.